मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं करणार उद्घाटन, भाजपच्या कार्यालयाचं करणार उद्घाटन। उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र क्रीडा महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन, अंधेरीतील शहाजीराजे भोसले संकुलनात महोत्सव। दहिसर पथकर नाक्याचं स्थलांतर प्रकरण, स्थलांतरासाठी मंत्री नितीन गडकरींचा नकार, स्थलांतरासंदर्भात गडकरींचं प्रताप सरनाईकांना पत्र। खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची पाहणी करणार, 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुळे NHAI अधिकाऱ्यांसोबत करणार पाहणी। नवले पूल परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, तर दुपारी 4 वाजता सुप्रिया सुळे करणार नवले पुलाची पाहणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्या असे शेवटचे 2च दिवस बाकी। आज रविवार असल्याने अनेक दिग्गज नगराध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार अर्ज भरणार, त्यांच्यासोबत स्थानिक नेतेही राहणार उपस्थित। खासदार आमदारांविरोधात 478 प्रकरणं प्रलंबित, राज्य सरकारने दिली उच्च न्यायालयात माहिती, सगळी प्रकरणं जलद गतीने निकाली लावा, न्यायालयाने दिल्या सूचना। राज ठाकरेंच्या अध्यक्षतेत मनसेची आज बैठक, थोड्याच वेळात शिवतीर्थ निवासस्थानी बैठक, वॉर्ड संदर्भातील चर्चेसाठी मनसे नेत्यांची बैठक। अमित ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे शाखेचं उद्घाटन होणार, कोपरखैरणेमधील मनसे शाखेचं उद्घाटन, अमित ठाकरे नेरूळमधील श्री स्वामी समर्थ दर्शन सोहळ्यालाही राहणार उपस्थित। मोहोळ नगर परिषदेचे नेतृत्व करण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीत आजी माजी आमदारांमध्ये वाद, मोहोळच्या निवडणुकीची सूत्र कशी हाती घेऊ शकतात, राजू खरेंचा रमेश कदमांना सवाल, तुम्ही 17 दिवसात आमदार कसे झालात, रमेश कदमांचं राजू खरेंना प्रत्युत्तर। जनता जनार्दन ठरवणार, महापौर कुणाचा बसणार, कल्याण डोंबिवली महापौर पदावर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य, ये पब्लिक है सब जानती है, श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना फिल्मी स्टाईल टोला। खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील नवले पुलाची पाहणी करणार, 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत करणार पाहणी। साखरपुड्यापेक्षा लग्न मोठं करणार, ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज संतापले, मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज ट्रोल। बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा, क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुकवर हा राजीनामा केला प्रसिद्ध। भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का, 20,000 कार्यकर्त्यांसह दिग्विजय बागल भाजपमध्ये जाणार, सोलापुरातील 12 नगरपालिकांवर भाजपचे उमेदवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती। नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक यांच्यासह खासदार माजी मंत्र्यांचाही समावेश। मुंबईत 80 कोटींचा घोटाळा, BMCच्या सहाय्यक आयुक्तांनीच रचला कट, IPS अधिकाऱ्यासह अभिनेते उद्योगपतींना 80 कोटींचा चुना, वांद्र्यातील एका उच्चभ्रू पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली घोटाळा। वाशिममध्ये मवियाला धक्का, निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश, मवियातील महत्वाचे नेते मोठ्या संख्येने भाजपात दाखल। महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मी डॉक्टर नसलो तरी मी छोटी मोठी ऑपरेशन बरोबर करतो, जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते ऑपरेशन मी केलं, महाबळेश्वरमध्ये एका संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी। आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीतच मतभेद, माझ्या विरोधासाठी नाथरातील फार्म हाऊसवर बैठका, प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले, मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले। आज रविवारी सुद्धा अर्ज स्वीकारणं सुरू असल्याची माहिती।
5व्या दिवशी हिंगोली नगरपालिकेसाठी 49 नामनिर्देशन पत्र दाखल। नगरपालिकेमध्ये 5व्या दिवशी नगरसेवकासाठी 126 तर नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल। तर वर्धा जिल्ह्यात अध्यक्षासाठी 4 तर सदस्यासाठी 61 नामांकन दाखल। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी वर्धा 1, आर्वी 1, पुलगाव 1, हिंगणघाट 1 असे एकूण 4 नामांकन पत्र दाखल। काँग्रेस पक्ष आता संपत चाललाय। बिहारच्या निकालानं त्यावर शिक्कामोर्तब। काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतापराव जाधवांचा पलटवार। हिंगोलीत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी नीता बांगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचा स्वबळाचा नारा। सोलापुरात अण्णा बनसोडे यांची आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक। अबकी बार 75 पारचा नारा देत सोलापूर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार। कणकवली नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून समीर नलावडे यांचा अर्ज दाखल। भाजपकडून सदस्य पदासाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल। वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रेखा मापारी यांचा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल। नागोराव ठेंगडे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। मुंबईत काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। काँग्रेसला नेहमीच उशिरा जाग येते। वर्षा गायकवाड यांनी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जनतेला सांगावं। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांची टीका। यवतमाळमध्ये नगराध्यक्षासाठी भाजपकडून ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांचं नामांकन। माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची अपक्ष दावेदारी। चिपळूणमध्ये माजी आमदार रमेश कदम यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल। आमदार भास्कर जाधव यावेळी उपस्थित। तर अलिबाग निवडणुकीसाठी मवियाच्या उमेदवारांचे आज अर्ज दाखल। शेकाप काँग्रेस आघाडीचे शेतकरी भवन इथून नगरपालिकेपर्यंत शक्ती प्रदर्शन। लालू प्रसाद यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली होती, मात्र नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला। बिहार विधानसभा निकालावरून नितेश राणेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर निवडणूक स्वबळावर लढवून दाखवावी। काँग्रेसची भाषा जिहाद्यांची भाषा। नितेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। भंडाऱ्याच्या साकोलीत शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांचं शक्ती प्रदर्शन। नगरसेवकांचं नामांकन मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सध्या गुलदस्त्यातच। काँग्रेस बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढणार। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांची घोषणा। मुंबईतील काँग्रेसच्या शिबिरात मोठी घोषणा। रत्नागिरीत शिवसेनेची पहिली यादी जाहीर। शिवसेनेच्या 9 उमेदवारांची घोषणा। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। बिहारचा निकाल म्हणजे लोकमत नाही, हा निकाल जनाधार नाही, मशीनचा आधार। बिहारच्या निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। हिंगोलीतील भंडारी तांडा शाळेत विद्युत तारा लोंबकळल्या। महावितरण विभागाचं दुर्लक्ष। विद्युत तारा दुरुस्त करण्याची शिक्षकांची मागणी। हार्बर ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांचे आज हाल होणार। सीएसएमटी पनवेल लोकल 5 तास बंद राहणार, तर ठाणे पनवेल 7 तास बंद राहणार। झटपट तिकीट देण्यासाठी मध्य रेल्वेनं नेमले यूटीएस सहाय्यक। 15 दिवसांच्या कालावधीत 20 लाखांचं उत्पन्न। नवीन सुविधेमुळे केवळ 15 दिवसात 14,000 तिकिटांची विक्री। मुंबईत 4 ठिकाणी कबूतरखाने सुरू करणार। मुंबई महापालिकेचा निर्णय, मात्र 4ही जागांवर अद्यापही कबूतरखान्याचं व्यवस्थापन नाही। स्वयंसेवक संस्था पुढे आल्या तरच घेतला जाणार निर्णय। तरीही या 4ही जागांवर कबूतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी गेल्या 15 दिवसात एकही संस्था पुढे आलेली नाही। नवी मुंबईत क्रिसमसच्या मुहूर्तावर विमान झेपावणार। ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तिकीट बुकिंगसाठी विचारणा। प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाईटची निवड करता येणार। विरारमध्ये फुलपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे। रिक्षा चालकांनी स्वतः खड्डे बुजवले। खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप।
वसईच्या नायगावमध्ये खड्ड्यांमुळे नागरिक हैराण, नागरिकांना मनसेचा दिलासा। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्डे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वतः बुजवले। बोपोडी जमीन खरेदी विक्री प्रकरणी निलंबित तहसीलदारांना अंतरिम जामीन मंजूर। सूर्यकांत येवलेंवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हवाई वाहतुकीसाठी सज्ज। 25 डिसेंबरपासून विमानतळ प्रवाशांसाठी वाहतुकीसाठी खुलं होणार। जेजुरी देवस्थानकडून सुमारे 52 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं भूमिपूजन। राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय भवनाचा समावेश। संगमनेरमध्ये एका वाहनात सापडली कोट्यवधीची रक्कम। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई। जनगणना 2027 पूर्व चाचणी अंतर्गत एम पश्चिम विभागात घरदाई आणि घरगणनेला सुरुवात। डिजिटल पद्धतीने होणार जनगणना। पूर्व चाचणीसाठी एकूण 135 प्रगणक आणि 22 पर्यवेक्षकांची नेमणूक। अमरावतीत धर्मांतरण करणारं मोठं रॅकेट सक्रिय। तृतीयपंथीयांचा बळजबरीनं धर्मांतरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप। लातूरमधल्या प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक आक्रमक। नागरी सुविधा देण्याची मागणी। महापालिकेच्या पायऱ्यांवर नागरिकांचा ठिय्या। धाराशिवमध्ये पालिकेकडून दुबार मतदार शोध मोहीम। 20 पर्यवेक्षक आणि 20 प्रगणक यांच्या माध्यमातून दुबार मतदारांचा संपर्क सुरू। 94,000 मतदारांपैकी 2,731 मतदारांची वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दुबार नाव। वन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर नगर मनमाड बायपास रोडवरील आंदोलन मागे। 5 वाजेपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळणार। बिबट्याला मारण्याचा आदेश न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा। कल्याण पूर्वेत भीम महोत्सवाला सुरुवात। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचं आयोजन। अहिल्यानगरच्या निंबळक गावात गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। नरभक्षक बिबट्याला ठार करण्याच्या आदेशाची ग्रामस्थांची मागणी। या संदर्भातील प्रस्ताव ग्रामस्थांनी प्रशासनाला पाठवला। पिंपरी चिंचवडच्या ताथवडे पशुसंवर्धन विभाग भूखंड घोटाळा। तब्बल 26 जणांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या चात गावात पोलीस स्टेशनचं लोकार्पण। जिल्ह्यातील हे 35वे पोलीस स्टेशन। परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी हे स्टेशन महत्त्वाचं ठरणार। पॅलेस्टाईन गाझा निधी घोटाळा। छत्रपती संभाजीनगर एटीएसनं समोर आणला होता प्रकार। गुन्हे शाखेचं बँकेला पत्र। व्यवहारांची देणगीदारांचीही होणार चौकशी। भंडाऱ्याच्या पालांदूर जेवणाळा राज्यमार्गाच्या वर्षभरातच कडा बसल्या। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं। प्रवाशांना त्रास। नागरिकांकडून कंत्राटदारावर कारवाईची मागणी। या सर्व बातम्यांसह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।